मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. धडा 7वा. द्वीपकल्पीय पठारी प्रदेश दख्खन. प्राकृतिक रचना. दख्खनचे पठार. नर्मदेच्या दक्षिणेला असलेला त्रिकोणी प्रदेश हा दख्खनचे पठार म्हणून ओळखला जातो. हा एक उलटा त्रिकोण आहे, ज्याचा पाया उत्तरेला आहे आणि शिरोबिंदू दक्षिणेला आहे. सातपुडा पर्वतरांग आणि महादेव आणि मैकल डोंगर मिळून या त्रिकोणाचा पाया बनलेला आहे. मेघालय पठार आणि त्याच्याशी संबंधित ईशान्येकडील डोंगरांचा समूह हा दख्खनच्या पठाराचा एक भाग आहे. दख्खनच्या पठाराच्या मुख्य भागापासून तो गंगेच्या मुखाकडील मैदानामुळे आणि सुंदरबनच्या प्रदेशामुळे अलग झाला आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या दक्षिणेला असलेल्या दख्खनच्या पठारात अनेक पठारे सामावलेली आहेत. पश्चिम घाट आणि पूर्व घाट या दख्खनच्या पठाराच्या सीमा आहेत. महाराष्ट्राचे पठार मुख्यतः अग्निजन्य बेझॉल्ट खडकापासून बनलेले आहे. बेझॉल्ट खडकांचे थर जवळजवळ क्षितिज समांतर आहेत आणि त्यामुळे संपूर्ण भूस्वरूपाची रचना पायऱ्यांसारखी झाली आहे. म्हणून या बेझॉल्ट खडकाच्या रचनेला डेक्कन ट्रॅप असे म्हटले जाते. कर्नाटक तेलंगणा पठार मुख्यतः कणाश्म आणि पट्टिमाश्म खडकांनी बनलेले आहे. कर्नाटकाचे पठार मैदान या नावाने ओळखले जाते. दख्खनच्या पठाराचे पुढील प्रमाणे उपविभाग पडतात. सातपुडा महादेव मैकल रांगा, महाराष्ट्र पठार आणि कर्नाटक तेलंगण पठार. छोटा नागपूर, महानदीचे खोरे, दंडकारण्य आणि गहरजात डोंगरांनी मिळून बनलेले पूर्वेचे पठार आहे. दख्खनचे पठार. सातपुडा महादेव मैकल रांग हा डोंगर रांगांचा एक समूह असून तो पूर्व पश्चिम पसरला आहे आणि ही दख्खनच्या पठाराची उत्तर सीमा आहे. या समूहातील सर्वात पश्चिमेकडील रांग म्हणजे सातपुडा पर्वतरांग होय. तिने नर्मदा आणि तापी नद्यांच्या दरम्यानचे क्षेत्र व्यापले आहे. सातपुडा रांग पूर्व गुजरातपासून सुरू होते आणि पूर्वेकडे ती सुमारे 800 किलोमीटरपर्यंत पसरली आहे. या रांगेचे उंचीचे सातत्य मध्यभागी कमी झाले आहे. ती बऱ्हाणपूर खिंड म्हणून ओळखली जाते आणि यातून उत्तर भारताकडे अनेक मार्ग जातात. डोंगराचा माथा म्हणजे एक प्रकारे पठारच असून त्याची उंची सुमारे 700 मीटर आहे, तर काही डोंगर 900 मीटरपेक्षा जास्त उंचीचे आहेत. सातपुडा पर्वताचा पूर्वेकडील विस्तार महादेव आणि मैकल रांगांच्या रूपाने दिसून येतो. या रांगा अनुक्रमे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमध्ये आहेत. मैकल रांग साधारणपणे उत्तर दक्षिण पसरली आहे आणि नर्मदा आणि महानदीचे खोरे यामधील दुभाजक म्हणून ती काम करते. हे डोंगर समूह नर्मदा, महानदी आणि वैनगंगा या 3 नदी प्रणालींची पाणलोट क्षेत्र आहेत. महाराष्ट्र पठार. डेक्कन ट्रॅप संरचनेतील बेझॉल्ट खडकांनी दख्खनच्या पठाराचा वायव्य भाग व्यापलेला आहे. तो भाग महाराष्ट्र पठार म्हणून ओळखला जातो. या पठाराच्या पश्चिम सीमेलगत पश्चिम घाट आहे. लाव्हारस पसरल्यामुळे या क्षेत्रातील बेझॉल्ट खडक तयार झाला आहे. या काळ्या खडकांच्या थराची सर्वात जास्त जाडी महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम सीमेजवळ सुमारे 2 किलोमीटर आहे. असंख्य भेगांमधून लाव्हारस बाहेर पडून पसरला असल्याचे मानले जाते. बेझॉल्ट खडकांच्या क्षितिज समांतर रचनेमुळे त्या संपूर्ण प्रदेशाला भिन्न उंचीवर असलेल्या सपाट भूभागांच्या मालिकेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र पठारावरील डोंगरमाथे सामान्यतः सपाट आहेत. पठाराची उंची सुमारे 500 मीटर ते 600 मीटर आहे. या पठाराचा उत्तर भाग तापी नदीच्या खोऱ्याने व्यापला आहे. त्याचा उतार पश्चिमेकडे आहे. तापीच्या दक्षिणेकडील पठाराचा उर्वरित भागाचा सौम्य उतार पूर्व दिशेला आहे आणि त्याने गोदावरी व कृष्णा खोऱ्यांचा वरचा भाग व्यापला आहे. पश्चिम घाटाच्या अनेक उपशाखा पश्चिम ते पूर्व दिशेकडे जातात आणि विविध नद्यांच्या खोऱ्यांचे दुभाजक बनतात. महाराष्ट्र पठाराचा पूर्व भाग वर्धा वैनगंगा खोऱ्याने व्यापला आहे. या नद्या साधारणतः उत्तर दक्षिण दिशेला वाहतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर
ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. कर्नाटक तेलंगणा पठार. कर्नाटक तेलंगणा पठार हे दख्खन पठाराचा सर्वात दक्षिणेकडील भाग होय. दख्खनच्या पठाराचा सर्वात मोठा भाग या पठाराने व्यापला आहे. हा स्फटिकमय खडकांचा प्रदेश आहे. मुख्यतः कणाश्म आणि पट्टिताश्म शिवाय काही रूपांतरित खडकही तेथे आढळतात. या प्रदेशात उत्तरेला गोदावरी आणि कृष्णा नद्यांचा खोऱ्यांचा काही भाग असून दक्षिणेला कावेरी नदीचे खोरे आहे. ही दोन विस्तारित क्षेत्र म्हणजेच दोन स्वतंत्र पठारे आहेत. संपूर्ण पठारावर अनेक कमी उंचीच्या आणि गोलाकार कणाश्म खडकांनी बनलेल्या टेकड्या आहेत. कर्नाटकमध्ये पठारी प्रदेशाला मैदान म्हणतात. मैदानाची सरासरी उंची 400 मीटर आहे. या पठाराचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक कमी उंचीच्या टेकड्या आहेत, ज्या विविध नद्यांच्या खोऱ्यांचे विभाजन करतात. या पठाराचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्व दिशेकडे आहे. तेलंगणाचे पठार हे कर्नाटक पठाराच्या पूर्व आणि ईशान्य दिशेला आहे. या प्रदेशाची पूर्व सीमा ही पूर्व घाट आहे. हा प्रदेश सपाट असून त्यावर काही मोजक्या ठिकाणी घुमटाकार टेकड्या आढळतात. या प्रदेशाची सरासरी उंची 300 ते 600 मीटर आहे. पूर्वेचे पठार. महानदीचे खोरे, दंडकारण्य आणि गहरजातचे डोंगर हे पठार 3 उपविभागांचे मिळून हे बनलेले आहेत. या प्रत्येक उपविभागाची आपण माहिती करून घेऊ. महानदीचे खोरे. छोटा नागपूरच्या पठाराच्या दक्षिणेला तुलनेने कमी उंचीचा प्रदेश आहे आणि तो जवळजवळ सर्व बाजूंनी डोंगर रांगांनी आणि पठारांनी वेढलेला आहे. छत्तीसगड राज्याचा मध्य भाग आणि ओडिसा राज्याचा पश्चिम भाग या खोऱ्याने व्यापलेला आहे. त्याच्या पश्चिम सीमेवर मैकल रांगा आणि पूर्व सीमेवर पूर्व घाटाचे डोंगर आहेत. खोऱ्याच्या दक्षिणेला दंडकारण्य पठार आहे. त्याच्या सभोवताली असलेल्या पठारांची किंवा डोंगर रांगांची सरासरी उंची 500 मीटर आहे, तर बहुतेक ठिकाणी सखल प्रदेशाची उंची सरासरी 300 मीटर आहे. या प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे. दंडकारण्य. छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिसा राज्याचा नैऋत्य भाग दंडकारण्य म्हणून ओळखला जातो. दंडकारण्याचा मध्य भाग हे उंचावलेले पठार असून त्याची उंची सुमारे 700 ते 800 मीटर आहे. या पठाराचे इंद्रावती नदीमुळे प्रत्यक्षात 2 भाग झाले आहेत. इंद्रावती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. दंडकारण्य क्षेत्र हे लोह खनिजाच्या साठ्यांसाठी प्रसिद्ध आहे. गहरजात डोंगर. या डोंगरांनी ओडिसा राज्याचा वायव्य भाग व्यापला आहे. या प्रदेशातून ब्राह्मणी आणि बैतरणी नद्या वाहत आहेत. हवामान. द्वीपकल्पीय पठाराचा विस्तार मोठा असल्याने हवामानातही विविधता आढळते. द्वीपकल्पाच्या अधिकांश पठारी भागात उष्णकटिबंधीय प्रकारचे हवामान आढळते. हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीचा दीर्घ कालावधी कोरडा असतो. त्यावेळी तापमान 18 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. उन्हाळा हा फार उष्ण असतो आणि अंतर्भागातील प्रदेशात तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त असू शकते. पावसाळा जून ते सप्टेंबर दरम्यान असतो आणि सरासरी वार्षिक पर्जन्यमान सुमारे 750 ते 1500 मिलीमीटर दरम्यान असते. फक्त तमिळनाडूचा मध्य-पूर्व भाग या पट्ट्यात ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे हिवाळ्यात पाऊस पडतो. कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडील आणि पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भाग आणि निलगिरी पर्वताचा भाग हा मोठा पट्टा उष्णकटिबंधीय निमशुष्क प्रकारचे हवामान अनुभवतो. यामध्ये कर्नाटक, तामिळनाडूचा पश्चिम आणि अंतर्गत भाग, पश्चिम आंध्र प्रदेश आणि मध्य महाराष्ट्र इत्यादी भागाचा समावेश होतो. हा दुष्काळप्रवण भाग असून येथे अनिश्चित स्वरूपाचा पाऊस पडतो. येथे वार्षिक पर्जन्यमान सरासरी 400 ते 750 मिलीमीटर आहे. मार्च ते मे हा उन्हाळ्याचा काळ असतो आणि सरासरी तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस असते. मृदा. महाराष्ट्राच्या दख्खन पठारी प्रदेशात पूर्णपणे विकसित झालेली काळी मृदा आहे. ही मृदा विशेषतः कापूस आणि ऊस या पिकांसाठी योग्य आहे.
लाल मृदा तामिळनाडू, कर्नाटकचे पठार आणि आंध्राच्या पठारावर आढळते. जांभी मृदा सर्वसाधारणपणे पश्चिम घाटात सापडते आणि पठाराच्या पूर्व भागातही विपुल प्रमाणात आढळते. तमिळनाडूचाही काही भाग या मृदेने व्यापलेला आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी, वैविध्यपूर्ण प्राकृतिक रचना आणि इतर प्राकृतिक वैशिष्ट्ये यामुळे दख्खनच्या पठारावर विविध प्रकारची जंगले आहेत. या प्रदेशात विषुववृत्तीय सदाहरित, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी, उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी आणि काटेरी वनस्पती आढळतात. विषुववृत्तीय वने दाट असतात, परंतु ती अतिशय मर्यादित आहेत. या जंगलातून साग, साल, शिसम, चंदन, खैर, हिरडा आणि अर्जुन हे वृक्ष आढळतात. चंदन हा उच्च व्यापारी मूल्य असलेला वृक्ष आहे. वाढत्या लोकसंख्येचा शेतीवर पडणारा ताण, शेतजमिनीचा विस्तार आणि खाणकाम यामुळे जंगलं नष्ट होऊ लागली आहेत. पठारावरील जंगलात हरिण, चारशिंगी सांबर, काळवीट, गवा, रानरेडा इत्यादी गवत खाणारे प्राणी आढळतात. याशिवाय वाघ, रानटी कुत्रा, अस्वल हे मांसाहारी प्राणीही आढळतात. सरपटणाऱ्या प्राण्यांचे हे माहेरघर आहे. या प्रदेशातील शेकरूचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या प्रदेशातील सुमारे 300 पक्ष्यांच्या जातींचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. लोकसंख्या आणि वसाहती. दख्खन हे अनेक भाषा आणि वेगवेगळ्या लोकांचे माहेरघर आहे. पठाराच्या उत्तर आणि ईशान्य सीमांजवळ भिल्ल आणि गोंड जमातीचे लोक राहतात आणि विविध भाषा बोलतात. महाराष्ट्र राज्यातील सर्व भागात मराठी भाषा बोलली जाते. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये अनुक्रमे तेलुगू आणि कन्नड भाषा बोलली जाते. पठाराच्या दक्षिण भागातील तमिळनाडूत तमिळ ही मुख्य भाषा आहे. केरळ राज्यात म्हणजे पठाराच्या नैऋत्य भागात किनारी प्रदेश आणि डोंगराळ भागात मल्याळम भाषा बोलली जाते. हैदराबाद हे दक्षिणेकडील उर्दू भाषेचे केंद्र आहे. दक्षिणेतील मोठी शहरं म्हणजे हैदराबाद आणि बेंगलुरू आहेत. इतर मुख्य शहरांमध्ये कर्नाटकातील म्हैसूर, तमिळनाडूतील कोइंबतूर आणि सालेम, महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, नांदेड आणि औरंगाबाद इत्यादींचा समावेश होतो. महाराष्ट्रातील पठारी प्रदेश सुपीक, मृदा, चांगला पाणी पुरवठा आणि विकसित शेती यामुळे केंद्रित वसाहती करण्याला अनुकूल ठरला आहे. तसेच डोंगराळ भूभागामुळे काहीशा विखुरलेल्या स्वरूपातील वसाहती या पठारी प्रदेशात दिसून येतात. दूर अंतर असलेली गावे हे दक्षिण भारतातील कर्नाटकातील उत्तर मैदान प्रदेश आणि आंध्र प्रदेशातील रायलसीमा प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. कावेरी आणि तुंगभद्रा नद्यांमधील हा प्रदेश असंख्य तलावांनी व्यापलेला आहे. या प्रदेशात केंद्रित वसाहती आढळतात. विखुरलेल्या वाड्या, वस्त्या ही मलेनाडू भागाची वैशिष्ट्ये आहेत. तामिळनाडूच्या उच्चभूमीवर याच प्रकारची वैशिष्ट्ये आढळतात. अर्थव्यवस्था. शेती. दख्खनच्या पठारावरील कापूस, ऊस आणि भात ही प्रमुख पिके आहेत. दख्खनच्या पठाराच्या पूर्व भागात प्रामुख्याने भात हे पीक घेतले जाते, तर उत्तर भागात गव्हाचे पीक घेण्यात येते. ज्वारी, कापूस, ऊस आणि तेलबिया यांचे पीक मुख्यत्वे महाराष्ट्राच्या पठारावर घेतले जाते. तर दख्खनच्या पठाराच्या पश्चिम भागात प्रामुख्याने बाजरीचे पीक घेतले जाते. या पठाराच्या उत्तर भागात कडधान्ये पिकवली जातात. भंडारा जिल्ह्यातील तलाव म्हणजे त्या प्रदेशातील जलसिंचनाचा कणा आहे. ते अजूनही ऊस आणि भाताच्या सिंचनासाठी महत्त्वाचे आहेत. बंधारा म्हणजे नदीवर बांधलेली धरणं किंवा मार्गात बदल करण्यासाठी घातलेले बांध होय. त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी उंचावते आणि पाणी कालव्यांमधून वाहू लागते. पाण्याचा प्रवाह अडवून त्याचा साठा करण्यासाठीही त्यांचा मोठा उपयोग होतो. छोट्या प्रवाहावर बंधारा बांधला असता पावसाळ्यानंतरही काही महिने पाणी पुरवठा सुरू राहतो. कन्नड भाषेत केरे म्हणून ओळखले जाणारे तलाव हे मध्य कर्नाटक पठारावरील सिंचनाची पारंपरिक पद्धत आहे. एकावर एक बांध घालून पाण्याचा साठा केलेल्या धरणांमधून निघालेल्या कालव्यांद्वारे
पाणी पुरवठा होत असतो किंवा दऱ्यांमधून वाहणाऱ्या प्रवाहावर बांध घालून तलावाची एक साखळी निर्माण केली जाते. एका तलावातून बाहेर पडलेले पाणी दुसऱ्या तलावात येऊन साचत असते आणि असा संपूर्ण प्रवाह सतत चालू राहतो. सामान्यपणे हे तलाव काही किलोमीटर अंतरावर बांधलेले असतात. यामुळे दोन गोष्टी निश्चितपणे होत असतात. पाणी वाहून वाया जात नाही आणि ओळीने वर असलेल्या तलावातील झिरपणारे पाणी खालच्या तलावात गोळा होत असते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. शेती हा या प्रदेशातील मुख्य व्यवसाय असल्याने जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी जलसिंचन फार महत्त्वाची भूमिका बजावते. खाणकाम. महाराष्ट्राच्या पठारावर उद्योगासाठी लागणारी खनिजे विपुल प्रमाणात सापडतात. यामध्ये मॅंगनीज, कोळसा, कच्चे लोखंड, चुनखडक, तांबे, बॉक्साईट, सिलिका, वाळू आणि मीठ यांचा समावेश होतो. यापैकी बहुतांश खनिजे पूर्वेकडील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सापडतात. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील बिटुमिनस प्रकारचा दगडी कोळसा सापडतो. उद्योग. दख्खन पठारी प्रदेशाचा चांगला औद्योगिक विकास झाला आहे. महाराष्ट्र हे देशातील एक अग्रेसर औद्योगिकीकरण झालेले राज्य आहे. कापड गिरण्या उद्योग हा राज्यातील सर्वात मोठा आणि जुना उद्योग आहे. तसेच इतर उद्योगांचा विकास झालेला आहे. उदाहरणार्थ साखर उद्योग, वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स उद्योग आणि अन्न प्रक्रिया उद्योग इत्यादी. कर्नाटक आणि तेलंगणा पठार खनिज संपत्तीने समृद्ध आहे. उच्च प्रतीचे कच्चे लोखंड, तांबे, मॅंगनीज, क्रोमाइट, चिनी माती, चुनखडक इत्यादी महत्त्वाची खनिजे आहेत. कर्नाटक हे देशातील मुख्य सोने उत्पादक राज्य आहे. याशिवाय अनेक उद्योगधंद्यांचा विकास झालेला आहे. उदाहरणार्थ यंत्रसामुग्री, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, दूरसंचार साधने इत्यादी. राज्यात कणाश्मा खडकांचे समृद्ध साठे आहे. माहिती तंत्रज्ञान उद्योगांची पुणे आणि बेंगळूर ही शहरे लोकप्रिय केंद्र नव्यानेच भरभराटीला आली आहेत. वाहतूक. या पठारी प्रदेशात रस्ते आणि रेल्वे जाळे विकसित झाले आहे. राष्ट्रीय महामार्गांनी मुख्य शहरे जोडली जात आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक आहे. त्यांनी औद्योगिक व्यापारी शहरं जोडली आहेत. बेंगळूर, हैदराबाद आणि नागपूर हे महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय विमानतळ या प्रदेशात आहेत. पर्यटन. दख्खनच्या पठारावर नैसर्गिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाची अनेक पर्यटन स्थळं आहेत. उदाहरणार्थ तमिळनाडूमधील उदगमंडलम म्हणजेच उटी आणि महाराष्ट्रातील महाबळेश्वर ही प्रसिद्ध थंड हवेची स्थळे आहेत. बेंगलोर आणि हैदराबाद ही उद्यानांसाठी प्रसिद्ध आहेत. औरंगाबाद, बिदर, विजापूर, म्हैसूर, पुणे ही ऐतिहासिक शहरं आहेत. याशिवाय पठारी प्रदेशात जगभरातील लोकांना आकर्षित करणारी अनेक पवित्र स्थळे आहेत. पर्यावरण समस्या. पठारी प्रदेशात व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल आणि मृदा प्रदूषण होत आहे. जमिनीतून खनिज काढल्यानंतर सदर प्रदेश इतर बाबींसाठी निरुपयोगी ठरतो. या प्रदेशात उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे येथे हवा आणि पाणी यांचेही प्रदूषण होत आहे. पठारी प्रदेशाचा पश्चिम भाग हा भूकंपप्रवण क्षेत्र आहे. 1993 साली झालेल्या लातूरमधील भूकंपामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. कोयना धरणाचा परिसर हा देखील भूकंपप्रवण क्षेत्र आहे. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.